श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8 प्रदोष व्रताचा महिमा। करवूरपर नावाचा एक पवित्र क्षेत्र गंगा यमुनेच्या संगमाच्या काठावरती बसले आहे। या गावामध्ये एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होते। त्यांचा व त्यांची पत्नी अंबिका या दोघांचा प्रपंच सुखाने चालला होता, परंतु दोघांच्या मनामध्ये एक चिंता होती। त्यांना काही मुले झाले, परंतु ते अल्प काळच जगले। कालांतराने त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला, पण त्याची बुद्धी सामान्य होती। मुलाची मुंज झाल्यानंतर त्याचे ज्ञान वाढेल असे वाटत होते, परंतु मुंज झाल्यावरही त्याची बुद्धीत काही फरक पडला नाही। वडील त्याला शिकवत होते, परंतु मुलाला ते आपसात करता येत नव्हते। वडील संतापून त्यांना मारत असत। आई मध्ये पडून मुलाला समजावून सांगत असे। वडिलांना मुलांची अतिशय चिंता लागली। अशा अवस्थेमध्ये तो आजारी पडले आणि एके दिवशी अचानक ब्रह्मलोक सोडून गेले। पत्नीला अतिशय दुःख झाले। पतीचा आधार संपल्यामुळे पत्नीला अतिशय कष्ट होऊ लागले। मुलगा आईचे दुःख पाहत होता, पण ते दुःख त्याला दूर करता येईना। दिवसेदिवस दुःख वाढत गेले। एके दिवशी मुलगा आणि आई घराबाहेर पडले। गंगेत उडी मारून प्राणत्याग करावा अशी त्यांची इच्छा झाली होती। गंगेला नमस्कार करून तो पाण्यात उतरले। त्याचवेळी श्रीपाद वल्लभ स्वामी नदीवर स्नान करण्यासाठी आले होते। त्यांनी त्या आई आणि मुलास पाहिले। त्या दोघांना आपल्याजवळ बोलावून घेतले। आई व मुलाने श्रीपाद वल्लभांच्या पायाजवळ आपल्या दुःखाची कहाणी कथन केली। श्रीपाद वल्लभ यांनी मातेला काय इच्छा आहे म्हणून विचारले। त्यावेळी तिने सांगितले, माझा मुलगा विद्वान व्हावा, ज्ञान संपन्न व्हावा यासाठी मी कोणतेही व्रत करण्यास तयार आहे, परंतु माझा मुलगा हुशार व्हावा। श्रीपाद वल्लभ म्हणाले, शनिवारी त्रयोदशी असेल तर त्या दिवशी, म्हणजे शनिप्रदोष असेल त्या दिवशी श्री शंकराची पूजा करावी। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, मुलगा हुशार होईल, कोणत्याही प्रकारची काळजी राहणार नाही। एवढे सांगून श्रीपाद वल्लभ एक कथा सांगू लागले। पुरातन काळी उज्जैन राज्यामध्ये चंद्रसेन नावाचा राजा वास्तव्य करीत होता। त्याचा एक मित्र होता, तो मनोभावे शिवाची उपासना करीत असे। त्याच्या उत्कृष्ट परमपवित्र भक्तीमुळे शंकराने त्याला एक अत्यंत तेजस्वी असा मणी दिला। त्या मण्याचा प्रकाश कोणत्या धातूवर पडला तर तो धातू सोन्याचा बनत असे। त्यामुळे मणिभद्राची कीर्ती सर्वत्र पसरली। तो मणी मिळाल्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले, छोट्या मोठ्या लढाया झाल्या, परंतु तो मणी कोणालाही मिळाला नाही। एके दिवशी शनिप्रदोष होता। भद्रसेन शिवलिंगाची पूजा करीत होते। त्याची पूजा पाहण्यासाठी गावातील अनेक लोक एकत्र होते। ती अंधारी रात्र होती, परंतु त्या मण्यामुळे सर्वत्र दिव्य प्रकाश पसरलेला होता। बराच वेळ पूजा चालू होती। काही मंडळी घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तेथे हट्टाने बसला होता। त्या दिवशी घरी नेण्यासाठी आई तेथे आली, परंतु तो मुलगा घरी जाईना। आईने त्याला ओढले, तो मुलगा आडवा पडला, त्याचा प्राण निघून गेला। त्याच वेळी शंकर तेथे प्रगट झाले। त्यांनी मुलाला जिवंत केले। तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला। श्रीपाद वल्लभांनी ही कथा मुलाच्या आईला सांगितली। तिने आणि मुलाने स्वामीच्या चरणकमलांवर मस्तक ठेवले। स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले, नंतर तुला कोणतीही चिंता राहणार नाही। तू आईबरोबर घरी जा आणि सुखाने राहा। पूर्वीचे कमी बुद्धी मुलगा आता खूप शिकला, तो आता बुद्धिवान झाला। त्याची कीर्ती परिमळ चारी बाजूने पसरला। यथायोग्य काळी त्याचा विवाह झाला। पुढे त्याला मुले झाली आणि सद्गुरूच्या कृपेने तो आपला प्रपंच सुखाने करू लागला।
श्री अवधूत चिंतन सुरदेव दत्त। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।